ज्या गावामधून मी येतो, माझं गाव आहे कर्नाटकामध्ये, आणि कर्नाटकामध्ये सर्वात मोठं धरण आहे, म्हणजे त्याला तुंगभद्रा जलाशय म्हणतो, तुंगभद्रा डॅम, टीबी डॅम. म्हणजे कर्नाटक 103 ते 4 TMC क्षमताची डॅम आहे. म्हणजे इथे आपला उजनी डॅमपेक्षा जास्त क्षमता कदाचित असते. म्हणजे त्या डॅमची पायथ्याशी आमचं गाव बसलेली होती. म्हणजे एवढा मोठा धरण पाणी साठा असलं तरी आमच्या म्हणजे घरापर्यंत पाणी येत नव्हता. म्हणजे घरामध्ये नळाने पाणी येत नव्हता. म्हणजे एक गल्लीसाठी एक सार्वजनिक नळ होता. तिकडे सगळ्यांनी जाऊन ते पाणी नळ ऑन करायचे आहे, पाणी वगैरे घेऊन डोकीवर या सायकलवर ठेवून आणायचे, असा परिस्थिती होता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्याला मेहनत घ्यावं लागते. पाणी असला आपोआप पाणी आमच्या घरापर्यंत, आमच्या शेतापर्यंत, अंगणापर्यंत येते, ही गैरसमज दूर केली पाहिजे. यासाठी परिश्रम केली पाहिजे, मेहनत केली पाहिजे, नियोजन केली पाहिजे. फक्त नियोजन आणि त्याची अंमलबजावणी म्हणजे प्लॅनिंग, एक्झिक्युशन आणि मेंटेनन्स ही पण अत्यंत गरजेची आहे. जेव्हा आपण ही करू शकलो तेव्हा एक प्रत्येक थेंब आपण पाणी अडवून आमच्या घरापर्यंत, शेतापर्यंत आपण पाणी वापरू शकतो. आता आमच्या इथे नांदेडवरून आलेले आमचे तज्ञ केंद्र जे आहे त्यांनी पण त्यांच्या गावाबद्दल तरी बोलतो. आता पण